सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। प्रिय श्रोतेगण हो, आपणा सर्वांना नमस्कार आणि दंडवत। या दुसऱ्या सत्रामध्ये आपण लीळाचरित्राच्या अंतरंगाचा वेध घेणार आहोत। अंतरंगाचा वेध म्हणजे त्यांच्या त्या ग्रंथाच्या अंतर्गत आलेले अनेक संदर्भ आपण पाहणार आहोत। लीळाचरित्र हा तत्कालीन महाराष्ट्राचा, महाराष्ट्र समाज पुरुषाचा धार्मिक, सांस्कृतिक इतिहास दडलेला ग्रंथ आहे। आपल्याला असे म्हणता येईल की धर्म, जीवन आणि संस्कृती, समाज जीवनाच्या या तिन्ही अंगाचं साध्यंत सव्यक्त दर्शन आपल्याला लीळाचरित्रातून घडतं। लीळाचरित्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अनुषंगाने मुख्यतः त्यांच्या स्मरणासाठी स्मरण चिंतन, ईश्वर साधना या धार्मिक मूल्यातून जरी निर्माण झालं असलं तरी अनाहूतरित्या, अनपेक्षितरित्या, नकळतरित्या मानवी जीवनाचं, मानवी समाजाचं जीवनचित्रण त्यामध्ये चित्रित झालेलं आपल्याला दिसतं। लीळाचरित्र हा असा संदर्भ ग्रंथ आहे, त्याला एक इतिहासाचं साधन म्हणूनही आपल्याकडे त्याच्याकडे विश्वासाने पाहता येतं। अत्यंत विश्वासू ग्रंथ आहे तो आणि या ग्रंथामध्ये अनेक भक्त आलेले आपल्याला दिसतात। स्वामींच्या सान्निध्यात आलेले श्री नागदेवाचार्य आपल्याला दिसतात आणि मग नागदेवाचार्यांचे पणजोबा अनंताचार्य, आजोबा दामोदराचार्य, वडील महादेव भट्ट आणि चुलते वायनायक असा त्यांचा परिवार, मूळ परिवार। त्यामध्ये सारंगपाणी भट्ट त्यांचे एक थोरले बंधू होते, वैजोबा धाकटे बंधू, उमाईसाई लहान कन्या। चुलत भावंडांचा विचार केला असता चुलत भावंडांमध्ये आपल्याला मादाईसा दिसतात, ज्यांचं रुपाईसा असं नाव होतं, आणि रुपाईसा सोबतच आपल्याला त्यांच्या ज्या 7 बहिणी आहेत त्याही दिसतात। उमाईसाई दिसते की जी उमाईसा हिवरणी म्हणजे जालना या ठिकाणी तिकोनायकांना दिलेली होती। तिची कन्या एल्लाईसा, नागदेवाचार्यांच्या मातोश्री आबाईसा, धर्मपत्नी गंगाईसा आणि पुत्र महेश्वर पंडित थोरले पुत्र, वैराग्यदेव लहान धाकटे पुत्र, आणि महेश्वर पंडिताला 4 पुत्र झाले। त्यामध्ये धनेश्वर भट्ट, जायदेव भट्ट, लखदेव भट्ट आणि चक्रवाणी भट्ट, आणि भट्टवासांची नात नागाईसा असे त्यांचे नातवंड, भट्टवासांचे नातवंड देखील त्यांच्यानंतर पंडित कवीश्वर व्यास यांच्या सान्निध्यात अनुसरलेले आपल्याला दिसतात। आणि त्यांच्या नातेवाईकाचा संदर्भ जर पाहिला तर भाईदेव एक वैजोबांचे सासरे। आता बायदेव जर पाहिला आपण लीळाचरित्रामध्ये आपल्याला आढळतात। आपल्या मानभावीय साहित्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपल्याला आढळतं की एक बायदेव आपल्याला भिंगारचे म्हणून लक्षात येतात, दुसरे बायदेव आपल्याला पूजावसर करते बायदेव लक्षात येतात, म्हणजे स्मृती काळामधले बायदेव। त्या व्यतिरिक्त
हे वैजोबाचे सासरे रामसगावचे हे देखील भाईदेव यांचं नाव. आणि अशा प्रकारे भाईदेव 3 ते 4 भाईदेव आपल्याला पाहायला मिळतात. एक मुंजी भानू म्हणून आहे. म्हणजे भानुभट्ट म्हणजे म्हणजे भाईदेव म्हणजे इंद्रभट्टाचे आदिले घरीचे पुत्र आणि काळदास भट्टांचे नातू हे 4 भाईदेव. असे 4 प्रकारचे भाईदेव आपल्याला चरित्रामध्ये दिसतात. नागदेवाचे चुलत भावंड तुम्हाला मी सांगितलं, त्यामध्ये अपोलो भाऊ आहेत, मादाईसा बहीण आहे, चुलत बहीण उमाईसा ही देखील चुलत बहीण. तिकोणायक मेवणे एल्लाईसा ही चुलत बहिणीची मुलगी. आता मावस भावंडे जर पाहिले नागदेव आचार्यांचे तर त्यामध्ये सामकोसा, एल्लाईसा, गंगाईसा, आकाईसा या 4 बहिणी प्रामुख्याने आपल्याला चरित्रात आढळतात. एकूण त्या 7 बहिणी आहेत, पण या 4 बहिणींचा उल्लेख आढळतो. यातील मावस भावांचा उल्लेख येतो की सामकोसाचे पुत्र इलंभट्ट, गंगाईसाचे पुत्र लखदेवबा, आकाईसाचे पुत्र महादेवबा, एल्लाईसाचे पुत्र नारोबा आणि चुलत आणि मावशी जी आहे त्या मावशीचे पती वामन नाईक असं एक नाव आपल्याला आढळतं. मावस जावयामध्ये एलंभट्टाचा जावई इंद्रभट्ट हे आहेत आणि इंद्रभट्ट आणि गौराईसा सतत स्वामींच्या सान्निध्यात येत त्यांच्या अनुषंगाने अनेक लीळा आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणून गौराईसा आणि इंद्रभट्ट हे पती पत्नी. नागदेवाचार्यांच्या मावस भावाची कन्या गौराईसा. आता दुसरं व्यक्तिमत्व आपल्याला चरित्रामध्ये आढळतं एक साधाईसा नावायचं. ही विदर्भातील साधाईसा. चारठण हे व्यवदा हे माहेर आहे तर चारठाण हे त्यांचं सासर आहे. दाभिरेला त्यांचे मामा होते. अशी एल्लाईसा म्हणजे साधाईसा ही प्रथमतः सर्वज्ञ श्री चक्रवर्तींच्या दर्शनाला कणासी या ठिकाणी आलेली आहे दादोसांच्या समवेत. तर साधाईसा त्याची आई लहामाईसा, साधाईसाची आई रत्नमाणिक ही त्यांची मैत्रीण, त्या सतत नेहमी सोबतच असायच्या आणि एक मतानुसार त्या मावस बहीण देखील होत्या. साधाईसाची मावशी वेसाईसा आहे जे आपल्याला पंचाळेश्वरला आढळते. साधाईसाची मावशी वेसाईसा आणि मावस बहीण जोमाईसा म्हणजे वेसाईसाची कन्या आणि साधाईसाची मावस बहीण जोमाईसा आपल्याला बळेग्रामच्या दिया. साधाईसाची जी मामा आहेत त्यांचे नाव आहे रूपनायक आणि काकाचं नाव आहे रूपदेव भट्ट. मामाचं नाव आहे रूपनायक तर काकाचं नाव आहे रूपदेव भट्ट. अज्ञात पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कमळनायक हे साधाईसाचे जावय. साधाईसाच्या जावयाचं नाव कमळनायक. ते गोदाकाठच्या डोमेग्रामच्या पूर्व दिशेला असलेल्या नेवरगाव या ठिकाणचे रहिवाशी. आणि रामदेव नावाचे जे दादोस, त्याला आपण दादोस म्हणतो, ते साधाईसाचे नातेवाईकच आहे जवळचे आणि एका मतानुसार ते साधाईसाचे चुलते आहेत. आपे हे साधाईसाचे नातेवाईक म्हणजेच दादोसांचे भाऊ आहेत. म्हणजेच पर्यायाने आपे देखील साधाईसाचे चुलते ठरतात. खेळदेव पंडित जे आहेत ते ज्यांना जोमाईसाचे पुत्र स्वामींच्या वरदानामुळे जोमाईसाला पुत्र झाले ते खेळदेव पंडित हे साधाईसाचे कोण तर मावस भाऊ. आणि या खेळदेव पंडितांचे पुत्र जोमाईसाचा नातू म्हणजेच साधाईसांचा मावस नातू परशुराम व्यास आहे. लक्षात घ्या. मग आपल्या लक्षात येईल की साधाईसाने अंतसमयी परशुराम व्यासांच्या गळ्यामध्ये दाढ नखाचा विशेष का बांधला. त्यांचा दैवराटीचा संस्काराने अधिकारी होता. त्याची जाणीवही देखील साधाईसाला असावी. जेव्हा जोमाईसा भेटीला आली तेव्हा नातू कडेवर होते परशुराम व्यासांच्या
तेव्हा आपला मावस नातू म्हणजे परशुराम व्यास साधैसाचे त्यांच्या गळ्यामध्ये दाढीचा विशेष त्यांनी बांधलेला होता की दाढ नख केशकलाप श्री गोविंद प्रभू महाराज यांनी साधैसाला रिद्धपूर या ठिकाणी दिले होते. आता थोडं बाईसाईक व्यक्तिमत्व आहे. लीळाचरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रवर्तींच्या सेवेमध्ये सतत सान्निध्यामध्ये असलेले भक्त, प्रेमसंचारी भक्त, प्रेमी भक्त म्हणजे बाईसा. आता प्रेमी भक्त आणि ज्ञानी भक्त हे दोन प्रकारचे भक्त ईश्वर मार्गात असतात. प्रेमी भक्त ईश्वर अवतार असताना असत नाही, प्रेमी भक्त अवतार असतानाच असतो हे समजून घेतलं पाहिजे. कारण प्रेम शक्ती ही सामर्थ्यरूप क्रिया, सामर्थ्यरूप गोष्ट आहे. परमेश्वराची निर्गुण अशी प्रेमशक्ती तिचं संक्रमण जीवस्वरूपी झाल्यानंतर परमेश्वर स्वरूप युक्त परमेश्वराची मूर्ती दिसू लागते. श्रीमूर्तीमध्ये जे स्वरूप आहे ते दिसू लागतं आणि तो इतका एकरूप होतो त्या परमेश्वर अवताराशी की जसं उदकेविन मिनासी तैसे देवेविन भक्ताशी असण्याची नाही. पाण्या वेगळा मासा असू शकत नाही तसं भक्त ईश्वराच्या वेगळा राहू शकत नाही. ज्ञानीभक्त आपण जे आता आहोत हे सगळे ज्ञानीभक्तांची परंपरा आहे. सगळे ज्ञानीभक्त आहेत. ईश्वर व्यवस्था राहू शकतात, ईश्वराच्या रचनेने राहू शकतात, चांगलं टाप टिपणी खाऊ पिऊ राहू शकतात, भक्ती करतात. हे ज्ञानीभक्त. याच्यामध्ये प्रेमभक्त उत्तम असतो. तर बाईसा प्रेमभक्त आहेत, स्वामींच्या सन्निधानात होत्या. तर त्यांच्या अनुषंगाने काही माणसं आलेली आहेत लीळाचरित्रामध्ये. त्यांचं एक नातेसंबंध नातेगोत आपल्याला दिसतं की नागोबाईसा या पयव्रत मार्गीच्या साध्वी आणि स्मृताबाई त्यांच्या गुरु आई. म्हणजे अध्यात्मामध्ये गुरुशिष्य परंपरेमध्ये स्त्री गुरु असणं, गुरुस्थानी स्त्री असणं, त्यांचा शिष्यपरिवार होणं ही भारतीय संस्कृतीमध्ये जुनीच गोष्ट आहे. जसं की मानव संप्रदायामध्ये गुरु आईचं एक विशेष स्थान आहे. गुरु आणि गुरु अनेक कर्तबगार पुरुषांच्या गुरु ह्या साध्वी होत्या, गुरुआई होत्या. जसं की आपण जर पाहिलं की मानव संप्रदायाच्या 13 आमण्यापैकी बऱ्याच आमण्याच्या महंत साध्वी होत्या, तपस्विनी होत्या आणि त्यांचे पुढे पुरुष स्त्री पुरुष दोन्ही प्रकारचे शिष्य तयार झाले. तर त्या गुरु आई अशा पद्धतीनं त्या बाईसाच्या गुरु आई होत्या स्मृताबाईसे. आणि बाईसाचे गुरु म्हणजे पयव्रत मार्गाचे. बाईसापूर्वी कोणत्या मार्गाच्या होत्या? पयव्रत मार्गाच्या. आता हा वेगळा स्वतंत्र विषय आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये विचारत होते, जो यादवांचा कालखंड आहे, यादवाच्या कालखंडाचा जो उत्तरार्ध भाग आहे किंवा मध्य भाग आहे कालखंडाचा, त्या कालखंडात जर आपण पाहिजे लीळाचरित्रामध्ये ज्या ज्या संप्रदायाचं प्रतिबिंब उतरलेलं आहे ते म्हणजे कोणते संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतात. तर यादव कालखंडामध्ये प्रामुख्याने आगम संप्रदाय, ज्याला नाथ संप्रदाय म्हणतो आपण, या नाथ संप्रदायाचे अनेक योगी, जोगी, जोगिनी, सिद्ध, साधक, उपासक हे अनेक ठिकाणी आपल्याला मिळतात. जसं की औसा जी आहे तर सिद्ध संप्रदायातून इकडे आलेल्या. नाथ जोग संप्रदायाचा संस्कार त्यांच्याकडे होता. त्यानंतर आपण हे पाहतो की नागारव या स्त्री होत्या, स्त्री साध्वी नाथ संप्रदाय. मग गोरक्षनाथ असेल, मच्छिंद्रनाथ असेल किंवा स्वामींनी जी वेरूळ कथा सांगितली, विरूपाक्ष म्हणजे अदंडीनाथ हे असतील, चौरंगीनाथ असेल, ह्या ज्या ज्या कथा आलेल्या आहेत त्या शब्दांच्या अनुषंगाने आलेल्या आहेत, आगमिकांच्या अनुषंगाने आलेल्या. मानव तत्वज्ञानानुसार यांना तोडीरूप आगमिक असं म्हणत असतात. सर्वज्ञ श्री चक्रवर्तींचं वास्तव्य वाकी या ठिकाणी असताना एक सिद्ध जोगी स्वामींच्या दर्शनाला आला. जोग नाही, जुगती नाही, आसन नाही, समाधी नाही, ध्यान नाही, धारणा नाही, लय नाही, लक्ष नाही इत्यादी तो बोलू लागला. त्याला देवाने नाथोमनला स्थिती देऊन त्याचा अहंकाराचा, अहमबुद्धीचा पराभव केला आणि सर्व प्रकारचे आसनं आमचे शिष्य घालू शकतात दाखवून दिलं. वेरूळला जे संतोष होते ते नाथ संप्रदाय होते. त्यांनी स्वामींचं शिष्यत्व पत्करलं. तेव्हा एका जोगाने त्यांना धरून नेलं आणि तू सगळं आमचं कर्मकांड सोडलं, ही काठी खापरी तर आमची,
धुळीकांत आमची, काठीखाबरी आमची, आणि तू आमच्यासारखं काही वागत नाही असं म्हणून बोलू लागले. तर त्यांनी स्वामींच्या स्थिती झाली आणि अनेक प्रकारचे आसने घडू लागले आणि साक्षात गोरक्षू अशी त्यांची धारणा निर्माण झाली. म्हणजे त्या काळामध्ये नाथ संप्रदायाचा, आगम संप्रदायाचा खूप मोठा प्रभाव महाराष्ट्रामध्ये होता. त्या संतांचा प्रभाव होता. त्या व्यतिरिक्त आपल्याला दिसतं की वसई विजय करणे. वसई म्हणजे बौद्ध तथा जैनांचे मंदिर, मल्हार वसई इत्यादी. तर वसई दिसतात आपल्याला, म्हणजे जैन आणि बौद्ध ही धर्मप्रवाह त्या काळामध्ये चांगले स्थिरावलेले होते. पण तरी सुद्धा त्यांचा प्रभाव जरा थोडासा क्षीण दिसतो नाथ संप्रदायापेक्षा. दिसतात पण अल्प प्रमाणात. या संप्रदायाव्यतिरिक्त अनेक छोटे मोठे संप्रदाय होते. जसा कांबळी मार्ग एक होता, तंत्र साधना करणारा. दुसरा एक संप्रदाय आपल्याला प्रामुख्याने दिसतो, तो म्हणजे पयोवृत्ती मार्ग. या पयोवृत्ती मार्गाच्या साध्वी सुमुत्राबाईसे, त्यांच्या शिष्या नागोबाईसा. आता पयोवृत्त मार्ग म्हणजे काय, तर त्याच्या स्वरूपाचं वर्णन आपल्याला चरित्रामध्ये दिसतं की फक्त दुधाचे पदार्थ खाऊन राहणे, संन्यस्त व्रताने राहणे, ब्रह्मचारी व्रताने राहणे, संन्यस्त व्रताने राहणे, ब्रह्मचर्यत्व राखणे आणि दुधाचे पदार्थ सेवन करणे, असा प्रमुख आचार त्या पयोवृत्त मार्गाचा आपल्याला दिसतो. आणि अहिंसावादी, शुभ्रवर्णी परिवेश, 100% अहिंसावादी. कारण बाईसा स्वामींच्या भक्त झाल्यानंतर एके ठिकाणी प्रसंग आला की स्वामींना दंतधवण करण्यासाठी सिलिक पाहिजे होती, म्हणजे काडी पाहिजे होती दंतधवण करण्यासाठी. बाईसा गे स्वामी म्हटलं, बाई आणा ही सिळीक. बाईसा गेल्या, बोरी नेमकी बोरीचे कोंब फुटलेले होते, कवळे कवळे. बाईसा गेल्या आणि ती एका आडाच्या जवळ होती बोर. बाईसा अशा तिथं आवती भोवती फिरू लागल्या, पण त्यांचं मन काय तोडी मोडी करायला धजना, म्हणजे काडी मोडण्यासुद्धा मन धजत नव्हतं त्यांचं. म्हणजे यावरून दिसतं आपल्याला की तोडी, जसा मानव संप्रदाय आज संन्यासी लोक फुल देखील तोडत नाहीत, इतकी अहिंसा धर्म पाळतात, तर तसाच तात्कालीन स्थितीमध्ये बाईसा देखील गाळून पाणी पिणे आणि तोडी मोडी न करणे इत्यादी आचारधर्म पाळत होत्या. तर या बाईसाच्या मार्गामध्ये वामदेव हे त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू होते. वामदेव गुरुबंधू होते. हंसराजा नावाच्या बाईसांच्या शिष्या होत्या. पांडा नावाचा बाईसांचा शिष्य होता. सुमृता बाईसानंतर बाईसांचं गुरुत्व त्यांनी मान्य केलं होतं. त्यांचा मार्कंड नावाचा एक भाचा होता. हा बाईसांच्या सान्निध्यात आला. बाईसा जशा स्वामींच्या सान्निध्यात आला तसं तोही स्वामींच्या सान्निध्यात आला आणि बाईसा आहे तोपर्यंत मार्कंड आपल्याला लीळाचरित्रामध्ये दिसतात आणि हंसराजा दिसते. बाईसा जोपर्यंत सान्निध्यात आहे तोपर्यंत हंसराजा देखील आहे. दायनायक हे बाईसांचे दुसरे भाचे. हे आपल्याला हे दायनायक कुठं दिसतात, तर सावळेद्वार या ठिकाणी दिसतात. सावळेद्वाराला दायनायक राहत होते. आपल्या भाच्याला निरोप दिला की स्वामी येत आहेत आणि दायनायक आपले घोडे घेऊन स्वामींना सामोर आले आणि घोड्यावर बसून घेऊन गेले, आदर सत्कार केला, असे दायनायक आपल्याला दिसतात. त्यानंतर जनार्दन उपाध्ये, सारंग पंडित, माईमभट्ट, रे नाईक, हे डोमेग्रामचे बरं का, रे नाईक हे भक्त दिसतात. यांच्या अनुषंगाने सुद्धा अनेक परिवार आपल्याला दिसतो. लामायसा, पुरुषोत्तम उपाध्ये, नागदेव उपाध्ये, कमळाऊसा हे जानोपाध्यायाच्या संदर्भातील आहे. सारंग पंडिताच्या संदर्भातील उमाईसा, धाणायसा, मोकानंद, शांतबाईसा, भूतानंद, एकायसा, जसमाईसा हा परिवार दिसतो आपल्याला. माईमभट्ट अनुसरले होते. त्यांच्या पत्नीचं नाव देमाईसा आणि गणपतापवी त्यांचे सासरे आणि गुरु देखील. रे नाईक हे डोमेग्रामचे. रेम नाईक आणि रे नाईक हे दोन व्यक्ती आहेत. रे नाईक हे डोमेग्रामचे, कान्हार नाईक त्यांचे धाकटे बंधू आणि नागदेव भट्ट त्यांचे पुत्र. रेम नाईक हे बीडचे. रेम नायक असा अर्थ आहे, शब्द आहे.
त्यांची गौराईसाई नावाची पत्नी होती रेमनायकाची. ही पद्मनाभीची माता गौराईसा. जोगनायक आणि पद्मनाभी हे रेमनायकाचे दोन पुत्र. त्यातील पद्मनाभी देव आपल्याला चांगले प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारचा गोंधळ आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतो. या लोकांच्या अनुषंगाने, या पुरुषांच्या अनुषंगाने, ज्या भक्तांच्या अनुषंगाने आपल्याला तो गोतावळा पाहायला मिळतो, नातेसंबंध पाहायला मिळतो. आणि नातेसंबंधातील जे अनुबंध आहे आणि भावबंध आहेत ते देखील त्यामध्ये प्रतिबिंबित झालेले आपल्याला ध्यानी येतात. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या कालखंडामध्ये वावरत होते तो कालखंड यादव राजवटीचा होता. आणि ही यादव राजवट आपण जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंनी हरिपाळ देवाचा पतीत उठून अवतार धारण केला. आणि जेव्हा ते महाराष्ट्र राज्यात अवतार धारण केला तेव्हा बडोस सोडण्यापूर्वी सिंगनदेव राजाचं राज्य होतं पहा. जेव्हा देवाने, हरिपाळ देवाने भरवस सोडलं आणि महाराष्ट्रामध्ये येऊ लागले रामटेकच्या निमित्ताने, तेव्हा सिंगनदेवाचं राज्य चालू होतं. या सिंगनदेवाने गुजरातवर स्वारी केली होती. या सिंगनदेवाचा खोलेश्वर नाईक, खोल नाईक सेनापती होता. तो यादवांचं सैन्य घेऊन गुजरातवर स्वारी करून गेला. तेव्हा काहींच्या मतानुसार असं आहे की हरिपाळ रूपी असलेले श्री चक्रधर किंवा पूर्वीचा हरिपाळ त्यांनी खूप मोठा पराक्रम केला त्या ठिकाणी. आणि तेव्हा त्यांना बाण लागला. त्याची खूण म्हणजे डावी श्रीनेत्रावर कांदी, असं काहींचं मत आहे. असा उल्लेख बी आहे. तरी सिंगनदेवांचं राज्य चालू होतं महाराष्ट्रामध्ये. सिंगनदेवाचे पुत्र कान्हरदेव राजा यादव यांना कृष्णदेव असा देखील यांचा उल्लेख करतात. कृष्णदेव असाही उल्लेख यांचा आपल्याला देतो. सिंगनदेवाचे पुत्र. आणि या सिंगनदेवाला सर्वज्ञ श्री चक्रधर एकंग कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये विचारत असताना लोणार येथे तारातीर्थाजवळ दर्शन झालं होतं. कान्हरदेव राजाला, सिंगनदेवाचे पुत्र कान्हरदेव दर्शनाला लोणार कुंडला आले. त्यावेळेला स्वामींचं दर्शन झालं होतं. तेव्हा त्यांचे धाकटे बंधू महादेवराव राजा हा देखील सोबत होता. हे देखील सोबत होते. महादेव राजा लहानपणी त्यांना देखील लोणार तीर्थापाशी दर्शन झालं होतं. या महादेवराव राजाची पत्नी वैजाईसा हिचं नाव आपल्याला अनेक वेळा लीळाचरित्रामध्ये येतं. कारण करंजखेडला असताना स्वामींनी भक्तांना पाठवलं होतं तर देवगिरीला. त्यावेळेस वैजाई राणी ब्राह्मणांना गाय, धन दान देत होती, शेती दान देत होती. वैजाई राणी ही महादेवराजाची पत्नी. आणि महादेवराय राजाचे चिरंजीव होते अमणदेव राजा. अमणदेव महादेवराजा वारल्यानंतर महादेवराय राजाने वैजाईसाईंचे पुत्र आपल्याला दिसतात. वैजराणीचे पुत्र अमणदेव हे महादेवराजानंतर गादीवर आले. पण त्यांच्याविषयी एक उद्रेक तयार झाला. अमणदेव हा गादीचा वारस नाही, गादीचा वारस मीच आहे असं रामदेवाने हक्क दाखवला. आणि त्यांनी एक षडयंत्र रचून गोंधळ निर्माण करून अमनदेवाचे डोळे काढले आणि रामदेव राजा राजी बैसला असं लीळाचरित्रात उल्लेख दिसतो. की पूर्वार्ध 576 क्रमांकाची लीळा आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल. या अमनदेवाचे एक दुसरे धाकटे बंधू होते नरसिंहदेव यादव. यांचा बहुतेक लीळाचरित्रामध्ये उल्लेख येत नाही. हे नरसिंहदेव जे आहेत अमनदेवाचे धाकटे बंधू, तळेगावकर पाठामध्ये आपल्याला याचा उल्लेख आढळतो. आता रामदेव राजा यादव हे कान्हरदेवाचे पुत्र महादेवराव आणि महादेवरायाचे पुत्र अमनदेव यांच्यानंतर गादीवर आले. यानंतर आपल्या जीवनाच्या उत्तरार्ध कालखंडामध्ये कांबळी मार्गीचा अनुग्रह उपदेश घेतला होता. आणि त्यांची जी धर्मपत्नी आहे त्यांनी कामाईसाईने विचारलं की मी बी होकार भरला आणि त्यांनी उपदेश घेतला. या रामदेव राजाचा मुलगा शंकरदेव राजा रामधरणा
सैन्यतीला जर आपण जर विचार केला तर चंद्रसेन त्यांचे जावई होते, शिंदेला राहत होते. सैन्यामध्ये व्यक्ती होत्या खोल नाईक, भाव नाईक, पाटसाणी, साळीवान, जावगी राऊत असे त्यांच्या सैन्यातील दलाच्या व्यक्तींचे दिसतात. अधिकाऱ्यांचा जर विचार केला तर कोषाधिकारी, भंडारी होते, गदो भंडारी होते. अधिकारी जर म्हटलं तर पाला डांग्या, मैताहारी, गदो नाईक हे त्यांचे अधिकारी होते. मांडलिक राजांचा जर विचार केला तर झुंजमल, कान्हर नाईक, कान्हो नाईक, भीम नाईक हे त्यांचे मांडलिक राजे होते. ब्रह्मस्थान हा त्यांचा राजगुरू होता. तर महादाश्रम हे राजाश्रित संन्यासी होते. गोपाळ पंडित हे कामायसाचे आध्यात्मिक गुरु हे मात्र परमार्गाशी संबंधित होते. आणि राजकवी जे होते त्यांच्या दारामध्ये नरसिंहकवी, सालकवी, नरेंद्र कवी हे राजकवी देखील होते. म्हणजे की एकंदर त्या काळामधलं राजकीय संदर्भ काय आहेत, कसे होते हे लीळाचरित्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक गोष्टी आणि अनेक बाबी आहेत. सण पर्व आपल्याला पाहावयास मिळतात. सण पर्व, राजसेवक, जीवनातील संस्कार कार्य म्हणजे 16 संस्कारापैकी वेगवेगळे संस्कार लीळाचरित्रामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात. संन्यासासाठी किंवा जीवनातील विविध भिक्षेचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पुढी पाणीपात्र, चाटसी, कनवृत्ती, माधुकरी, आयाजग्रासी, वार, भावेसनी, जोगी असो, सेतडी आणि शळंची वृत्ती असे भिक्षेचे प्रकार. वाद्याचे निराळे प्रकार लीळाचरित्रात आहेत. खेळांचे निराळे प्रकार आपल्याला आलेचे लक्षात ध्यानी येतात. याचप्रमाणे शिक्षेचे प्रकार आढळतात. विग्रह, निरनिराळ्या प्रकारचे विग्रह आपल्या लीळाचरित्रात. विग्रह म्हणजे देवतांचे अवतार. बळभद्र, भीष्म, गंगा, राम, नरसिंह, परशुराम, रेणुका, हिंजा, कोळी, साळुंकी म्हणजे ही पुणतांब्याची, विश्वेश्वर विग्रह, वाराणसीचा आणि मेंढ खडकीचा मेंढा असे विग्रह आपल्याला दिसतात. विद्येचे प्रकारात विविध व्रतवैकल्य, अनंतव्रत, मास उपास, कृष्णचंद्रायण, एकादशी, एकवत आणि मात्राश्रान असे वेगवेगळे प्रकार दिसतात. आपल्याला दळणवळणाचे साधने निर्णय आपल्याला लीळाचरित्रात आढळून येतात. आणि तत्कालीन जीवन संस्कृतीमध्ये कोणते कोणते अलंकार धारण करत असत स्त्री पुरुष, त्या अलंकाराचं देखील वर्णन, उल्लेख लीळाचरित्रामध्ये आपल्याला आल्याचे आढळतात. मनुष्य म्हटला की जीवन आला, जीवन म्हटलं की जीवन व्यवहार आला. जीवन व्यवहार हा आर्थिकतेशी निगडीत असतो, देवाणघेवाणीशी निगडीत असतो. आणि देवाणघेवाणीसाठी परिमाण किंवा विनिमय मूलद्रव्य विनिमय मूल्य असतात. आणि ते विनिमय मूल्य जे आहेत ती लीळाचरित्रामध्ये अनेक आलेले आहेत. ते आसू, माणिक, मोती, पनीर, कवडा, टक्का, बिटी, खांड, दाम, तारा, पाईक, अडका, तुरुवा, चवला, पैका, चोभा इत्यादी आपल्याला दिसतात. कालगणना देखील आपल्या लीळाचरित्रात आढळते की तत्कालीन काल आपली जी आत्ताची कालगणना आहे ही इंग्रजी पद्धतीनुसार आहे, पाश्चिमात्य पद्धतीनुसार आहे. आपण सेकंद, मिनिट अशावर गणना करतो. पण आपली भारतीय संस्कृतीनुसार जे आहे मिश, पळ, क्षण, मुहूर्त, घटिका, प्रहर, देडे, देहाडा, पाक, मास, वरीख अशा प्रकारचे ते आहे. सण पर्व देखील विविध प्रकारचे आहे. व्यवसाय देखील विविध व्यवसायांचा उल्लेख आहे लीळाचरित्रामध्ये. व्यवसाय आणि त्या व्यवसायाच्या अनुषंगाने असलेल्या जाती आणि जमातीचा उल्लेख आपल्या लीळाचरित्रामध्ये आढळतो. अनेक प्रकारचे फळं आणि फुलं आपल्या लीळाचरित्रामध्ये आढळून येतात. पदार्थ देखील खाण्याचे पदार्थ विविध प्रकारचे पदार्थ, बनवलेले पदार्थ, आयते पदार्थ, नैसर्गिक पदार्थ, वेगवेगळ्या पालेभाज्या आपल्याला आढळतात. वस्त्राचे प्रकार, माणूस परिधान करत असलेले वस्त्र हे देखील अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे वस्त्राचे जे प्रकार आहेत त्याची विविध नावं जी आहेत ती आपल्याला लीळाचरित्रामध्ये आढळतात. भांडे, शस्त्रांचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे आकार प्रकाराचे भांडे आपल्याला लीळाचरित्रामध्ये आढळतात. त्यांचे नावं आढळतात, त्यांच्या नावावरून त्याचा उल्लेख होतो. आपण पुढे चालून या सर्वांचा या सर्व गोष्टींचा, या सर्व बाबींचा पुढे चालून आपण काय करणार आहोत, साध्यंतपणे विचार करणार आहोत. ज्याचे आपण नुसते उल्लेखच केले ते पाहणं. वाक्प्रचार काय, स्वामींनी नामकरण कोणाचे केले, अनेक प्रकारचं लीळाचरित्रामध्ये जे अंतर्गत सौंदर्य आहे, जीवन, धर्म, जीवन आणि संस्कृती यांच्या अनुषंगाने जे भरगच्च भांडार भरलेल्या लीळाचरित्रामध्ये ते आपण पुढे टप्प्याटप्प्याने विस्तृतपणे उलगडणार आहोत, पाहणार आहोत.
एवढंच ध्यानी घेतलं पाहिजे की लीळाचरित्र हा आपल्या महाराष्ट्र समाजाचा तत्कालीन समाज जीवनाचा एक शास्त्रशुद्ध प्रमाणभूत असा दस्तऐवज आहे, हे तुमच्या लक्षात आणून देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर